नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला प्रकरण दुसरे तुमचे मन कसे काम करते हे घेऊन आली आहे. खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, खूप सारे पार्ट्स आहे त्याच्यामध्ये. खूप मजा येईल तुम्हाला ऐकायला पण. बघा, चालू करते. तुम्हाला मन असते आणि ते कसे वापरायचे हे तुम्ही शिकायला हवे. तुमच्या मनाच्या दोन पाकळ्या आहेत, जागृत व संयुक्तिक पातळी आणि सुप्त व असंयुक्तिक पातळी. तुम्ही तुमच्या जागृत मनाने विचार करता. जो तुम्ही सवयीने विचार करता तो तुमच्या सुप्त मनावर खोल जातो आणि तुमच्या विचारांच्या पद्धतीप्रमाणे बनतो. तुमचे सुप्त मन तुमच्या भावनांचा पाया आहे आणि ते सर्जनशील मन आहे. तुम्ही जर चांगल्याचा विचार केला तर चांगले येत राहील, जर तुम्ही वाईटाचा विचार केला तर वाईट येत राहील. अशा प्रकारे तुमचे मन काम करते. ध्यानात ठेवा, मुख्य मुद्दा म्हणजे एकदा सुप्त मन जी कल्पना स्वीकारते तिची कारवाई सुरू करते. हे मनोरंजक आणि मार्मिक सत्य आहे की सुप्त मनाचा नियम चांगल्या आणि वाईट कल्पनांशी सारख्याप्रमाणे काम करतो. हा नियम जेव्हा नकारात्मक लावला जातो तेव्हा तो अपयश, विफलता आणि दुःख यांचे कारण असते. तथापि जेव्हा तुमच्या सवयीचा विचार समतोल आणि विधायक असतो, तुम्ही उत्तम आरोग्य, यश, भरभराट अनुभवता. मनाची शांती आणि निरोगी शरीर अपरिहार्य गोष्टी आहेत. जेव्हा तुम्ही योग्य मार्ग आणि अनुभवाचा विचार करीत असता, मानसिकदृष्ट्या ज्या तुम्ही दावा करता आणि सत्य मनाने ते तुमचे सुप्त मन स्वीकारेल आणि तुमच्या अनुभवातून पुढे आणेल. तुम्हाला आवश्यक बाब तुमच्या दृष्टीने ही आहे की तुमच्या सुप्त मनाने तुमच्या कल्पना स्वीकारल्या हव्यात. तुमच्या सुप्त मनाचा नियम आरोग्य, शांतता व तुम्हाला हवा असलेला दर्जा निर्माण करेल. तुम्ही आज्ञा व हुकूम द्या आणि तुमचे सुप्त मन प्रामाणिकपणे त्यावरील कल्पना पुन्हा उत्पन्न करतील. तुमच्या मनाचा नियम हा आहे, तुमच्या जागृत मनात विचार व कल्पना असते. त्याच्या प्रकाराप्रमाणे तुम्हाला तुमच्या सुप्त मनाची प्रतिक्रिया व उत्तर मिळते. मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्र असे दाखवून देतात की जेव्हा विचार तुमच्या सुप्त मनापर्यंत पोचवले जातात तेव्हा तुमच्या मेंदूच्या सेल्समध्ये ठसे उमटतात आणि तुमच्या सुप्त मनाने एखादी कल्पना स्वीकारल्यावर ताबडतोब त्याचा परिणाम दिसू लागतो. कल्पनेच्या सहकार्याने ते काम करते आणि कामासाठी आयुष्यभर जमवलेले सर्व प्रकारचे ज्ञान ते वापरते. ते तुमच्यामध्ये अमर्याद शक्ती, ताकद आणि शहाणपण निर्माण करते. मार्ग आक्रमणासाठी ते निसर्गाचे सर्व नियम उभे करतात. कधी तर ते तुमच्या अडचणींवर ताबडतोब उत्तर पुढे करतात, परंतु इतर वेळी ते काही दिवस, काही आठवडे व अधिक काळ घेतात. त्यांचे मार्ग भूतकाळात शोधत असतात. त्याच्यातला दुसरा टॉपिक आहे जागृत आणि सुप्त संज्ञामधील फरक. तुम्ही लक्षात घ्यायला हवे की ही दोन मने नाहीत, ते केवळ एक मनामधील कृतींचे दोन टप्पे आहेत, म्हणजे ॲक्शनचे दोन भाग आहेत. तुमचे जागृत मन विचारी मन आहे. ती मनाची अशी बाजू आहे जी निवड करते. उदाहरणार्थ, तुम्ही तुमची पुस्तके, तुमचं घर, तुमच्या आयुष्यातील साथीदार निवडता. हे सर्व निर्णय तुम्ही तुमच्या जागृत मनाने घेता. दुसऱ्या प्रकारात तुमच्या बाजूने कुठल्याही जागृत निर्णयाशिवाय तुमचे हृदय आपोआप चालू राहते. पचन, अभिसरण आणि श्वासोच्छ्वास या प्रक्रिया तुमच्या सुप्त मनाकडून केल्या जातात, ज्या तुमच्या जागृत अधिकाराहून स्वतंत्र आहेत. तुमचे सुप्त मन त्यावर बिंबवलेले स्वीकारते अथवा तुम्ही ज्यावर सुप्तपणे विश्वास ठेवता. तुमच्या जागृत मनाप्रमाणे ते कारण मीमांसा करीत नाही, तुमच्याशी वादविवाद करत नाही. तुमचे सुप्त मन जमिनीसारखे आहे, जे कुठल्याही प्रकारचे चांगले व खराब स्वीकारते. तुमचे विचार चपळ आहेत आणि ते बरोबरी करतात. नकारात्मक, विघातक विचार तुमच्या सुप्त मनात नकारात्मकरित्या काम करू लागतात आणि योग्य वेळी त्याच्याशी जुळणाऱ्या बाहेरील अनुभवासह जवळ येतात. लक्षात ठेवा, तुमचे सुप्त मन तुमचे विचार चांगले वा वाईट, सत्य व असत्य हे सिद्ध करण्याचे काम करत नाही, परंतु तुमच्या विचारांना व सूचनांना प्रकाराप्रमाणे उत्तर देते. उदाहरणार्थ, तुम्ही जागृतपणे मानलेत की एखादी बाब चुकीची असूनही ते सत्य आहे. आता इथे खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला हे माहिती आहे की हे चुकीचं आहे, पण अगर जर तुम्ही विचार करताय की हे सत्य आहे तर तुमचे मन ती सत्य म्हणून मानेल. मी स्वतःहून इकडे एक उदाहरण देऊ शकते की आपण बोलतो ना, फेक इट अनलेस इट रिअल. म्हणजे फेक करा की जोपर्यंत ते सत्य होत नाही, माना असं की ते आहे, ते तुमच्याकडे आत्ता सध्या आहे असं माना.
जोपर्यंत ते खरं होत नाही आणि त्याच्या परिणामांसाठी ते पुढे जाते, सुप्त मनाकडे जाते आणि त्यानुसार ते अनुसरणे आवश्यक आहे. कारण तुम्ही जागृतपणे जी वस्तू सत्य आहे, जे गृहीत धरले आहे ते होतं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचं आहे. कधी कधी आपण बोलतो की माझ्याकडे नोकरी नाही आहे, माझ्याकडे हे नाही आहे, माझ्याकडे चांगली गाडी नाही आहे, चांगलं घर नाही आहे. तुम्ही जस्ट माना की तुमच्याकडे हे सगळं आहे. ऑटोमॅटिक तुमच्या सुप्त मनाकडे ह्या भावना जातात आणि ते कसं काम करतील हे तर युनिवर्सच ठरवतं. मानसशास्त्रांचे प्रयोग. संमोहित स्थितीतील अनेक माणसांवर मानसशास्त्रज्ञ आणि इतरांनी केलेल्या अनेक प्रयोगांनी असे दाखवून दिले आहे की सुप्त मन निवड आणि तुलना करण्यात असमर्थ असते, जे कारण प्रक्रियेसाठी आवश्यक असते. त्यांनी सातत्याने असे दाखवून दिले आहे की तुमचे सुप्त मन चुकीची असली तरी कुठलीही सूचना मानेल. एकदा कुठलीही सूचना स्वीकारली की ती दिलेल्या सूचनेच्या प्रकाराप्रमाणे ते प्रतिसाद देते. तुमच्या सुप्त मनाची सूचनांशी असलेली विनम्रता अधोरेखित करण्यासाठी जर एखादा धंदेवाईक संमोहन तज्ज्ञाने त्याच्या एखाद्या पात्राला असे सांगितले की तो नेपोलियन बोनापार्ट वा मांजर वा कुत्रा आहे, तर तो बिनचूकपणे तो भाग करेल. त्यावेळेपुरतीचे त्याचे व्यक्तिमत्व बदलून जाते. म्हणजे विचार करा की एखादं संमोहक तज्ज्ञाने एखाद्या पात्राला असं सांगितलं की हा मांजर आहे आणि कुत्रा आहे, तर तो तसा ॲक्ट करेल. सांगणारा त्याला तू असा आहेस त्यावर त्याचा विश्वास बसतो. म्हणजे अगं जर तुम्ही सांगितलं की त्याला की तू मांजर आहे, तर त्याचा विश्वास बसतो. असं हे संमोहन तज्ज्ञ काम करते. अनुभवी संमोहन तज्ज्ञ आपल्या एखाद्या विद्यार्थ्याला सूचना देऊ शकतात की त्याच्या पाठीला खाज सुटली आहे, दुसऱ्याला त्याच्या नाकातून रक्त येत आहे, तर आणखीन एखाद्याला तो मार्बलचा पुतळा आहे, दुसऱ्या एखाद्याला तो गोठला आहे आणि तापमान शून्यावर खाली गेले आहे. प्रत्येकजण त्याच्या आजूबाजूची परिस्थिती विसरून जाऊन त्याच्या सूचनेप्रमाणे वागेल, जी त्याच्या कल्पनेची सुसंगत नसते. ही साधी उदाहरणं तुमचे जागृत विचारी मन आणि तुमचे सुप्त मन यामधील फरक योग्य प्रकारे वर्णन करते, जो भाववाचक आणि पसंती नसलेला आहे. आणि तुमचे जागृत मन जे काही सत्य म्हणून विश्वास ठेवते ते सत्य म्हणून स्वीकारते. म्हणून विचार, कल्पना आणि प्रतिज्ञा निवडण्याचे महत्त्व आहे, ज्यामुळे सुख, आरोग्य, प्रेरणा मिळते आणि तुमचे मन आनंदाने भरते. आता याच्यातला नेक्स्ट टॉपिक आहे वस्तुनिष्ठ आणि आत्मनिष्ठ मन. या संज्ञेचे स्पष्टीकरण. तुमचे जागृत मन कधी वस्तुनिष्ठ म्हणून ओळखले जाते कारण ते बाह्य वस्तूंशी संबंधित असते. वस्तुनिष्ठ मन, आता या पॅरेग्राफमध्ये पूर्णपणे जागृत मन म्हणजे जे तुम्ही काही विचार करता ते सगळं दिलं आहे, यालाच वस्तुनिष्ठ मन म्हटले. वस्तुनिष्ठ मन हे वस्तुनिष्ठ जगाची माहिती घेते. त्याच्या निरीक्षणाचे माध्यम तुमची 5 शारीरिक ज्ञानेंद्रिय करतात. म्हणजे काय, आपण जे बघतो, आपण जे ऐकतो, आपण जे खातो, आपण जे विचार करतो, हे सगळे, आपली जी त्वचा आहे, हे सगळे आपले 5 ज्ञानेंद्रिय हे सगळे काम करतात. तुमचे वस्तुनिष्ठ मन तुमच्या परिसराच्या संबंधातले मार्गदर्शक आणि दिग्दर्शक आहेत. तुम्ही तुमच्या 5 ज्ञानेंद्रियांमधून ज्ञान मिळवतात. म्हणजे ते तुमचे डायरेक्टर आहेत, ते तुम्हाला मार्गदर्शन करतात. तुमचे वस्तुनिष्ठ मन निरीक्षण, अनुभव आणि शिक्षणामधून शिकते. तर तुम्ही काय बघता, काय ऑब्झर्व करता, तुमचा अनुभव काय आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे वस्तुनिष्ठ मनाचे मोठे काम विचार करण्याचे आहे. समजा लॉस एंजेलिसला वर्षाला येणाऱ्या 1000 पर्यटकांमध्ये तुम्ही एक आहात. तिथल्या उद्याने, छानशा बागा, भव्य इमारती आणि सुंदर घरे यांच्या आधारावरील निरीक्षणातून ते एक सुंदर शहर आहे. आणि या निष्कर्षापर्यंत तुम्ही याल की हे काम तुमच्या वस्तुनिष्ठ मनाचे आहे. तुमच्या सुप्त मनाचा बऱ्याचदा आत्मनिष्ठ मन म्हणून उल्लेख केला जातो. तुमचे सुप्त मन परिसराची माहिती 5 ज्ञानेंद्रियांशिवाय इतर साधनांच्या मदतीने घेत असते. म्हणजे तुमच्या आत्मनिष्ठ मनाला अंतर्ज्ञानी म्हटले जाते, समजले जाते. ते तुमच्या भावनांची बैठक आहे आणि तुमच्या स्मरणशक्तीचे निवासस्थान आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. जे तुम्ही काही इमॅजिन करता, जे तुम्ही प्रत्येक वेळेला जे तुम्ही मनामध्ये स्मरण करता, ते सुप्त मनामध्ये ठसवलं जातं. तुमचे आत्मनिष्ठ मन उच्च प्रतीचे काम करते. आत्मनिष्ठ म्हणजे सुप्त मन. जेव्हा तुमची वस्तुनिष्ठ ज्ञानेंद्रिय स्थगित अवस्थेत असतात, थोडक्यात ते हे बुद्धी कौशल्य आहे. जेव्हा वस्तुनिष्ठ मन तहकूब असते किंवा झोपेमध्ये गुंगलेल्या अवस्थेत असते, तेव्हा व्यक्त होऊ पाहते.
तुमचे काल्पनिक म्हणजे आत्मनिष्ठ मन तुमचे शरीर सोडून खूप दूरवर जाऊ शकते आणि बहुतेक वेळा अतिशय बिनचूक आणि खरी माहिती आणते. आणि तुमच्या काल्पनिक मनाद्वारे तुम्ही दुसऱ्यांचे विचार वाचू शकता. मोहरबंद लिफाफा आणि तिजोरीमधील मजकूरसुद्धा वाचू शकता. खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट आहे. जर आत्मनिष्ठ मनाकडे संपर्काच्या साधारण वस्तुनिष्ठ साधनाचा वापर न करता दुसऱ्यांचे विचार समजण्याचे सामर्थ्य असते, तर तुम्ही विचार करा की प्रार्थनेची खरी कला शिकण्यासाठी आपण वस्तुनिष्ठ आणि आत्मनिष्ठ मनाचे परस्पर संबंध समजणे अतिशय महत्त्वाचे आहे. या पॅरेग्राफमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्टी सांगितल्यात की तुम्ही पूर्ण दिवस काय बघता, तुम्ही काय वाचता, कोणती गाणी ऐकता, कोणते सिरियल्स बघता, पूर्ण दिवसभर तुम्ही जे करतात ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते सगळं रेकॉर्ड होतं आहे तुमच्या सुप्त मनामध्ये आणि त्याप्रमाणे तुमच्या लाईफमध्ये तुमचे एक्सपिरियन्स असतात. त्यामुळे आणि त्याहून जास्त इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्वतः काय इमॅजिन करता, तुमच्या मनामध्ये तुम्ही काय इमॅजिन करता. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी व्हेरी पॉवरफुल. सुप्त मन तुमच्या जागृत मनासारखे कारणे देऊ शकत नाही. तुमचे सुप्त मन वादग्रस्त बोलू शकत नाही. म्हणून तुम्ही जर चुकीच्या सूचना दिल्या तर ते खऱ्या म्हणून स्वीकारेल आणि त्या अटी, अनुभव आणि घटना म्हणून मंजूर करण्यात पुढाकार घेईल. म्हणजे अगर जर चुकीचं सगळं सांगितलं तर चुकीचंच होईल. तुमच्याबाबत ज्या सगळ्या गोष्टी घडतात त्या तुमच्या सुप्त मनात ज्या समजुतीद्वारे ठसल्या जातात त्यावर आधारित असतात. जर तुम्ही तुमच्या सुप्त मनाला चुकीचे विचार पाठवले तर त्यांना जेरीस आणण्याचा उत्तम उपाय म्हणजे विधायक समतोल विचार अनेकदा पाठवित राहणे. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही एखादी ब्लॅक लाईन ड्रॉ केली, म्हणजे एखादा चुकीचा विचार केला आणि त्याच्यानंतर एखादा चांगला विचार केला आणि पुन्हा सगळे चुकीचे विचार केले तर नाही चालणार. तुम्हाला अनेकदा या गोष्टी कराव्या लागतील की तुम्ही चांगला विचार करायला पाहिजे. म्हणजे एक चांगली व्हाईट कलरची लाईन ड्रॉ करून चालणार नाही. 100 व्हाईट कलरच्या लाईन्स कराव्या लागतील तर ती काळ्या कलरची जी लाईन आहे किंवा काळ्या कलरचा जो विचार आहे तो येणार नाही, जे तुमचे सुप्तमन स्वीकारेल. त्यामुळे 100 वेळा किंवा त्याहून जास्त तुम्हाला चांगले विचार करावे लागतील. अशा प्रकारे विचार आणि आयुष्याच्या नवीन निरोगी सवयी तयार होतात. कारण तुमचे सुप्त मन सवयीचे अधिष्ठान आहे. तुमच्या जागृत मनातील नेहमीचे विचार तुमच्या सुप्त मनात खोलचर निर्माण करतात. हे तुमच्यासाठी अनुकूल ठरते जर तुमचे नेहमीचे विचार समतोल आणि शांतपूर्वक आणि विधायक असतील. जर तुम्ही भीती, काळजी आणि इतर विघातक विचारांमध्ये अडकला असाल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्या सुप्त मनाची अमर्याद शक्ती जाणून घ्या आणि स्वातंत्र्य, आनंद आणि उत्तम आरोग्य मिळवा. तुमचे सुप्त मन सर्जनशील आणि तुमच्या पवित्र उगमाचे असल्यामुळे ते स्वातंत्र्य आणि आरोग्य निर्माण करण्यात पुढे जाईल, जे तुम्ही मनापासून मिळवाल. खूप इम्पॉर्टंट सांगितले की तुम्ही एकदाच फक्त चांगलं बोललात तर नाही होणार. तुम्हाला खूप वेळा त्या गोष्टी चांगल्या आहेत म्हणून बोलाव्या लागतील. थँक्यू.